हे बघा आपले नगेट्स तयार झालेले आहेत. तळून वरतून कुरकुरीत, आतून खुसखुशीत असे मटार पनीर चीजचे आपले नगेट्स तयार झालेले आहेत. मुलांच्या टिफिनला असो किंवा संध्याकाळचा स्नॅक्स असो किंवा आता अगदी 31 साठी काहीतरी नवीन वेगळे असे स्नॅक्स करायचा विचार करत असाल तर हे हेल्दी आणि भरपूर प्रोटीनयुक्त मटार पनीर चीज नगेट्स हे झटपट आणि महिनाभर टिकणारे आहेत. तर हे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला आपण आता साहित्य पाहूया. हे मटार, रवा, पनीर, चीज, मिरची आणि लसूण. हे आता आपण मटार घेतलेले आहे ते मिक्सरला थोडेसे क्रश करून घ्यायचे. ते मटार, आलं, मिरची आणि लसूण हे थोडंसं असं क्रश करून घ्यायचं. एकदम पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचंय. मी आता वाटून घेते. हे आता आपण क्रश केलेले वाटाणे. आता आपण नगेट्स बनवायचे कसे ते पाहूया. कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं आता झालं आपलं गरम, तडतडून झालं, त्याच्यामध्ये हिंग टाकून घेते. त्याच्यामध्ये आपण एक क्रश केलेले वाटाणे टाकून घ्यायचे. ते चांगलं असं परतून घ्यायचं 2 मिनिटं. हे 2 मिनिटं चांगला तसं परतून झालेलं आहे आपलं. थोडंसं आता कच्चेपणा निघून गेला की त्याच्यामध्ये 1 कपभर पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण अजून 1 कप पाणी टाकून घ्यायचं, कारण आपण याच्यामध्ये रवा टाकणार आहोत. हे पाणी आता चांगलं उकळवून घ्यायचं. हे उकळले त्याच्यामध्ये आपण एक चिली फ्लेक्स थोडेसे टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि आपण हा बारीक रवा घेतलाय तो टाकून घ्यायचा. चांगले मिक्स करून घेते. आता झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटं चांगली वाफ येऊन द्यायची, म्हणजे रवाही शिजला जाईल. एक चांगली वाफ आलेली आहे, ते आपण झाकण काढून घेऊ. परत जरा चांगलं हलवून घ्यायचं आणि मिश्रण थोडंसं असं थंड होऊ द्यायचं. तर मिश्रण थंड होण्यासाठी मी एक दुसऱ्या भांड्यात काढून घेते. आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे रव्याचं. त्याच्यामध्ये आपण हे पनीर किसून घालणार आहोत. थोडंसं एक चीज क्यूब घेतले, ती किसून घेऊया. चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेलाच्या हाताने परत चांगलं मळून घ्यायचं. पटावर मी थोडेसे तीळ पसरून घेतलेले सफेद. तुम्हाला आवडत असेल तर टाकायचे, नाही टाकले तरी चालतात. ना गोळा आहे त्याला असं गोल 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 त्याच्यावर करून घ्यायचा. हे असं मी रोल करून घेतले. आता तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारात असे कट करून घ्यायचे. हे नगेट्स असे तयार करून असे कट करायचे आणि झिपलॉकच्या पिशवीमध्ये याला ठेवून दिले ना आपल्या महिनाभर फ्रीजरमध्ये, तर अगदी महिनाभर हे राहतात. जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रीजरमधून काढायचे आणि तळायचे. ते असे कट करून घ्यायचे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग नंतर असे नगेट्स सोडायचे. गॅस हे आपण नगेट्स टाकतो तेव्हा गॅस फास्टच ठेवायचा, स्लो करायचा नाही, नाहीतर हे तेलात विरघळतात.
हे उलटे पालटे करून चांगले असे तळून घ्यायचे सोनेरी कलरवर. हे चांगले असे नगेट्स तळून झालेले आहेत, कुरकुरीत अगदी झालेले आहेत. तुम्हाला आवाजावरून कळतच असेल किती कुरकुरीतपणा आलेला आहे. आता बाकीचे सर्व मी तळून घेते. हे बघा आपले नगेट्स तयार झालेले आहेत तळून. वरतून कुरकुरीत, आतून खुसखुशीत असे मटार पनीर चीजचे आपले नगेट्स तयार झालेले आहेत. मला ही नगेटची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.